नमस्ते, मी अनंत कौसाळे. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण एक 12th क्लासचा फिजिक्स मधला एक सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा उद्या 12th पेपर आहे सर. पहिला पेपर इंग्लिश आहे. तर आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण सिंपल क्वेश्चन ऑफ फिजिक्स एक चॅप्टर मधला एक सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशन या चॅप्टर मधला एक सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की अ मोटर सायकलिस्ट राउंड अ कुर्व ऑफ रेडियस 25 मीटर ॲट 36 किलोमीटर पर हावर. द combined mass of the motorcycle and the man is 150 kg. What is the centripetal force expected on the motorcyclist? What is the upward force exerted to the on the motorcyclist? तर बघा आपला हा क्वेश्चन आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. सर आपलं काय काय दिले बघा. मोटरसायकलिस्ट राउंड ऑन अ कर्व ऑफ रेडियस. सर आपलं सर आर दिले. आर मीन्स रेडियस. ओके सर आपण 25 सर मीटर आपला रेडियस दिलेलं आहे. आणि सर जो काय मोटरसायकलिस्ट आहे का सर त्याचं मास सर आपला 150 किलोग्राम दिलेलं आहे. 150 किलोग्राम सर आपलं काय दिलंय त्या मोटरसायकल चालवणाराचं मास सर आपला इतकं दिलेलं आहे. आणि सर आपला हे का रेडियस सर 25 मीटर सर आपला ती रेडियस दिलेली आहे. आणि हा या ना हा सर. नंतर बघा आपला काय दिले बघा. नंतर सर बघा आपला ॲट 36 किलोमीटर पर हावर सर दिलेलं आहे. सर या किलोमीटर पर हावर साठी मोटरसायकल रन करत आहे किंवा वे करत आहे किंवा चालत आहे. हा या ना हा सर किती तर 36 किलोमीटर पर हावर. तर आपला फाइंड काय करायचं बघा. फाइंड टू सेंट्रिपिटल फोर्स अँड अपवर्ड फोर्स इंटरेट टू द मोटरसायकलिस्ट सर जी. तर बघा आपला सेंट्रिपिटल फोर्स फाइंड करायची म्हणजे सर आपला एफ फाइंड करायचं आहे. सर त्याचा फॉर्म्युला असतो mv चा स्क्वेअर बाय आर. हा यांना हा सर. तर बघा आपला v आणावं लागन. तर v कशा प्रकारे आणतात तर बघा हे आपला किलोमीटर पर हावर मध्ये दिलेलं आहे. आपलं त्याला मीटर पर सेकंड मध्ये आणावं लागन. लिहायचं देअरफॉर 36 किलोमीटर पर हावर इंटू 5/18. हा यांना हा सर. कारण सर आपलं 1 किलोमीटर पर हावर मध्ये दिलंय सर जी. दिले का नाही सर दिले सर. आपलं सर त्याला कशामध्ये आणायचं सर जी मीटर पर सेकंड मध्ये आणायचंय. तर करा बाय 18 1 18 18 2 36 क्लियर ना क्लियर सर. देअरफॉर 2 × 5 कितना यहाँ पे 10 मीटर पर सेकंड इज आंसर सर जी. काय आलं सर v आलं. तर फाइंड करूया f. त्याला f इज इक्वल टू m v चा स्क्वेअर बाय पुन्हा काय सर जी r. देअरफॉर f इज इक्वल टू m काय सर दिला आपला m सर दिला आपला 150 kg इंटू v का स्क्वेअर कितना म्हणजे काय 10 चा स्क्वेअर कारण 10 आपलं v आलेलं आहे बाय r मीन्स की 25 कितना आन्सर 25 का 25 150. तर बघा देअरफॉर 6 गुणिले 10 चा वर्ग 100. तर 6 गुणिले 100 उत्तर किती सर 600 न्यूटन इज आन्सर. हा यांना हा सर. हे सर काय आलं आपलं हे सर आलं आपली सेंट्रिपिटल फोर्स आली. तर आपलं फाइंड काय करायचं आणखी बघा. आपलं आणखी फाइंड करायचंय अपवर्ड फोर्स फाइंड करायचं. काय करायचं आपला अपवर्ड फोर्स फाइंड करायची मोटरसायकलिस्टची. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. आपण सरचा फॉर्म्युला होतो कुठल्याचा बघा. आपण सर त्याचा फॉर्म्युला तर वरली. ओके सर हे लिहिलं. ओके सर. सर त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. त्याचा सर फॉर्म्युला असतो मास इंटू ग्रॅव्हिटी मीन्स जी. तर आपला माहिती जी ची व्हॅल्यू सर किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ जी. हा यांना हा सर. सर व्हॅल्यू सर काय आपल्या जी ची सर व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर. हाँ यांना हाँ सर जी. हाँ यहाँ पे हम लिखेंगे बबुआ जी. क्या लिखेंगे कुछ लिखेंगे यहाँ पे हम यम जी लिखे. क्या लिखेंगे यम जी. क्या हो गया भाई साहब अरे पेन. क्या लिखेंगे आप यम जी लिखेंगे. ओके तो यहाँ पे हम लिखेंगे बबुआ जी क्या यम एंड जी. यम मीन्स मास कितना है 150 इंटू 9.8 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर इज इक्वल टू आंसर कितना करो इंटू इसका अप्रॉक्सिमेटली आंसर कितना आएगा 14 से 70. हा यांना हा सर जी. हाँ 14 से 70 से याचा आंसर येणार. तो काय न्यूटन मध्ये. अरे हा यांना हा सर छापो दिमाग में बात इतनी.